हिमालय हा केवळ निसर्ग सौंदर्याचा ठेवा नसून हवामान बदल संरक्षणाच्या दृष्टीने देशासाठी महत्त्वाचा आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि दुर्मिळ खनिजांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये हिमालय देशाला आर्थिक उभारी देईल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले. उमेश झिरपे लिखित सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित हिमालयातील पर्वत या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार, पुस्तकाचे लेखक, गिरीप्रेमी संस्थेचे संचालक उमेश झिरपे, सकाळ प्रकाशनचे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर, गिरीप्रेमीचे संस्थापक आनंद पाळंदे आदी उपस्थित होते. आणि त्याचा बराचसा प्रदेश आपल्या भारतामध्ये काश्मीरपासून ते अरुणाचलपर्यंत पसरला आहे. आपल्याकडे असलेली हिमालयातली विविध शिखरं खरंच खूप वेगळी आहेत. आणि मग ही शिखरं गिर्यारोहण म्हणून आम्ही जेव्हा जवळून पाहतो त्यावेळेस फक्त ती चढाईपुरती मर्यादित नसतात. या सगळ्या हिमशिखरांवरती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आख्यायिका, तिथल्या स्थानिक लोकांमध्ये त्या शिखराबद्दल असलेली भावना, तिथं घडलेल्या अनेक घटना, चांगल्या वाईट अशा अनेक गोष्टी या पर्वताच्या भोवती आहेत. प्रत्येक पर्वताचं एक पुस्तक होईल इतक्या गोष्टी प्रत्येक पर्वताच्या आहेत. आणि मग मी ते सम्राटजींवर बोललो, हे मांडता येईल खूप चांगल्या पद्धतीने. आणि मग त्यातले काही हिमालयातले निवडक पर्वत घेतले आणि त्याच्यावरती मी या पुस्तकामध्ये भाष्य केलं. या कामामध्ये माझं सहकारी नचिकेत जोशी याचं खूप सहकार्य कायमच असतं, त्याचाही मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन. आणि मग एक एक पर्वतांवरती लिहायला लागलो. त्या सगळ्यामध्ये नगाधिराज, सगरमाथा म्हणजेच एव्हरेस्ट तर आहेच आहे, पण त्याचबरोबर आपल्या हिमालयामध्ये जे वेगवेगळे पर्वत आहेत, मग तो शिवलिंग असेल, मेरू असेल, भागीरथी, सतोपंत, स्वर्गरोहिणी, कामेट अशा अनेक पर्वतांबद्दल या पुस्तकात लिहिले आहे. एकच छोटीशी त्यातली गोष्ट सांगतो. नंदादेवी पर्वत आहे आपल्या देशात, आपल्या हिमालयात असलेला दुसऱ्या क्रमांकाचा उंच पर्वत आहे. आणि आज आपल्या ताब्यात असलेला हिमालयातला सर्वात उंच पर्वत कांचनजंगा आहे, जो सिक्कीममध्ये आपल्याला दार्जिलिंगमधून अगदी समोर पाहायला मिळतो. सकाळ सकाळी जर पाहिलं तर त्याचं सोनेरी किरणांचं त्याच्यावर वर्षाव झालेलं असतं. खूप सुंदर असं कांचनजंगा कायम दिसतं. त्याच्यानंतरचा उंच म्हणजे साधारण 7,800 मीटर इतका उंची असलेला अन्नपूर्णा पर्वत, नंदादेवी हे शिखर भारतीय गिर्यारोहणातलं खूप एक चॅलेंजिंग पर्वत आहे. या शिखरावरती 1965 ते 68 या कालावधीमध्ये भारत सरकारने गिर्यारोहकांच्या माध्यमातून एक गुप्त मोहीम आखली होती. आणि या ठिकाणी न्यूक्लिअर डिव्हाइस ठेवण्याचा प्रयत्न केला होता आपल्या सैन्य दलाने. त्याचं कारण असं होतं की पलीकडं चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये, तिथल्या काही भागामध्ये मिसाईलचं टेस्टिंग होणार होतं. ही गुप्तचरांनी आपल्या सैन्य दलाला सूचना केली होती, खबर दिली होती. आणि मग ते नेमकं काय करतात या हालचाली टिपण्यासाठी खरं तर ते डिव्हाइस ठेवण्याची मोहीम झाली. परंतु दुर्दैवानं त्या मोहिमेमध्ये प्रचंड हिमवादळ झाले. शेवटच्या टप्प्यात मोहीम होती, ते डिव्हाइस पण वरती पोचलं होतं. आपल्या सैन्य दलातल्या गिर्यारोहकांनी खूप परिश्रमपूर्वक ते सगळं केलं होतं. आणि त्याच सुमारास खूप मोठं हिमवादळ झालं आणि ते डिव्हाइस त्या ठिकाणी कुठेतरी पडलं. ते बेपत्ता झालं. हे सुद्धा संपूर्ण जगासाठी खूप म्हणजे धोकादायक यासाठी होतं, कारण त्यातून बाहेर पडणारे जे किरणोत्सव होते, रेडिओ ऍक्टिव्ह होतं त्यातलं, ते खूप धोकादायक असल्यामुळे तो संपूर्ण परिसरच अख्खा नंदादेवी सँक्च्युरी ही भारत सरकारने बंद केली आणि कुणीच त्या भागात जाऊ शकत नव्हतं. ही अवस्था अगदी काल परवा 2 वर्षापूर्वीपर्यंत होती. आणि आता त्यातले धोके पूर्णपणे संपले. हे जेव्हा संशोधकांनी सांगितलं त्यानंतर अन्नपूर्णा सँक्च्युरी ही ओपन झाली. अशा खूप वेगवेगळ्या माहिती या पुस्तकामध्ये प्रत्येक पर्वतांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. मला वाटतं वाचकांना हे नक्की आवडेल. सप्ताहांकाच्या माध्यमातून माझा जो अनुभव आहे की सकाळचं सप्ताहांक ही पुरवणी जवळजवळ राज्यातल्या संपूर्ण भागामध्ये आहे. वाचक वाचत असतात. आपल्याकडे सह्याद्री, आपल्याकडच्या लोकांना सह्याद्रीतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सह्याद्रीबद्दल विचारलं तर अनेक जण अनेक गोष्टी सांगू शकतात. पण ही सगळी खेडोपाड्यातले पासून शहरापर्यंतचे आव्हानवृद्ध हिमालयाबद्दल जाणून घेत आहेत. हे सप्ताहांकामुळे घडतंय याचा मला विशेष आनंद होतो आणि त्याचा उल्लेख मी आवर्जून करतो. कारण सकाळच्या माध्यमातून आज हिमालयाबद्दलची ओढ अनेकांना लागली आहे. याचा अनुभव काय मी घेत असतो. अनेक जण सांगत असतात की हिमालयातलं दिवस किंवा हिमालयातलं पर्वत या मालिकेतल्या सगळ्या हिमालयातल्या गोष्टी वाचून आम्हाला सुद्धा हिमालयात जावं असं वाटू लागले. आणि मला वाटतं हे मोठं यश या सप्ताहांकाचं आहे. त्यासाठी पण मी सप्ताहांकाच्या सगळ्या टीमचं पण खूप मनापासून आभार आहे. कारण प्रत्येक आठवड्याला